राम राम मंडळी. पुष्पा 2 बायको बरोबर दुसऱ्यांदा बघितल्यानंतर बायकोचं म्हणणं होतं की चला बाहेर जेवायला जाऊया. पण प्रॉब्लेम असा होता की आज होता शनिवार आणि शनिवारी मी नॉनव्हेज खात नाही. बट आता माझं असं होतं की बाहेर जाऊन व्हेज काय खायचं पैसे भरून. बट यावेळेला म्हटलं की चला बायकोनी कधी नव्हे ते काही आपल्याकडे मागितलं आणि तसं पण पुष्पा बोलतो ना, अरे बायको कभी कभी कुछ मांगती है रे, तू उसका इच्छा पूरा कर देने का. तर तसंच म्हटलं की चला इकडे समोर आर मॉलला, मुलुंडला आर मॉलला हे मधुबन नावाचं नवीन रेस्टॉरंट होतं. मग नवीन म्हणजे एवढ्या खुन्नसनी का बघते माझ्याकडे. आता इच्छा पूर्ण केली तरी हिचं तेच असो. सो म्हटलं तिकडे जाऊया बुफेला आणि चांगला बुफे होता. मला वाटलं नव्हतं की व्हेज खाऊन मी एवढा खुश होईन. आल्या आल्या तुम्हाला हे लेमन आणि स्ट्रॉबेरीचं ड्रिंक्स मिळतात, पण ते काय मला एवढे आवडले नाहीत. सिरप टाकलेले होते. मसाला छास उत्तम उत्तम अतिउत्तम. 2-3 ग्लास तरी मी प्यायलो. आणि लाईव्ह काउंटरमध्ये होतं पाणीपुरी. मग आम्हाला ते लॉर्ड ऑफ बार्बिक्यू नेशन इकडे जाऊन नॉनव्हेज हातडायची सवय, पण व्हेज बुफे मला एवढा आवडेल. आणि मला जो गैरसमज होता की म्हणजे ओव्हरऑल याचा ॲम्बियन्स बघून, मधुबन नाव ऐकून की जरा गुजराती टाईप जेवण असेल आणि कदाचित गोडूस असेल, पण तसं अजिबात नव्हतं. व्यवस्थित आवडेल असं झणझणीत जेवण होतं, त्यामुळे मजा आली. वेगळ्या टाईपचे पापड तुम्हाला इकडे बघतायत म्हणजे तुम्ही त्याला बघताय. दहीवडे ओके होते. ढोकळा चांगला होता. आळूवडी सुपर्ब होती आणि हा समोसासुद्धा चांगला होता. त्याचबरोबर 2 प्रकारच्या चटण्या, एक सॉस आणि एक चटणी पण बरी होती. आणि पालक सूप सही वाटलं मला. मतलब तो क्रीम आणि त्याचं जे कॉम्बिनेशन होतं ना, अतिउत्तम. त्याचबरोबर मेन कोर्समध्ये होता पनीर पसंदा आणि राजमा मसाला. स्टार्टर्समध्ये आपल्या नॉनव्हेजचे बुफे असतात त्या टाईप असं काही नसतं. सो इकडे तुम्ही फक्त मेन कोर्सच खाऊ शकता आणि ते पाणीपुरी एक्सेट्रा. आणि मगाशी जे काही तुम्हाला स्टार्टर्स दाखवलं ते भेंडी आणि तुरिया मूंग डाल. भेंडी पण बरी होती. मूंग डाल काय मी खाल्लं नाही. आणि आलू कांदा ड्राय. आणि मजा म्हणजे माझ्या आईने पण आज बटाट्याची भाजीच बनवली होती. आणि जेव्हा तिला कळलं हे बुफेला पैसे भरून शेवटी बटाट्याची भाजीच खातात तिकडे जाऊन, त्यानंतर आम्हाला घरी येऊन फटके पडले, ती गोष्ट वेगळी. गुजराती कढी आणि राजस्थानी कढी हे पण ओव्हरऑल चव याची बरी होती. आणि अजून गुजराती दाल आणि दाल तडका. याच्या काय आम्ही वाटेला गेलो नाही, कारण याच्या बाजूला जो काउंटर होता त्याच्यावर आम्ही ताव मारला. नाही थांबा, स्टीम राईस आणि जिरा राईस पण आहे इकडे तुम्हाला ऑप्शन म्हणून. आणि याच्या बाजूचा जो काउंटर होता तिकडे त्याच्यावर आम्ही ताव मारला. आणि तो काउंटर म्हणजे बिर्याणी. आणि ही व्हेज बिर्याणी इतकी मसालेदार, म्हणजे जरा त्याच्यात 1-2 पीस असते तर 4 छान लागले असते. बट सही होती व्हेज बिर्याणी यांची. आणि त्याच्या बाजूला खिचडी. बिर्याणी खाल्ल्यानंतर खिचडीला कोण बघणार. बट चांगलीच असेल, मी तर काय ट्राय नाही केली ती. आणि गुलाबजामुन असे गरमागरम असे मेल्ट व्हायचे ना तोंडात गेल्या गेल्या. हुई. हे सगळं खाल्ल्यानंतर मला जी काही झोप आली आहे नंतर गाडी चालवताना, बापरे. मोहनलाल काय मोहन का लिहिलंय, मूंग असेल ना ते, का मी काय ते चुकीचं वाचतोय. असो, हे ओके होतं. आणि श्रीखंड आणि फ्रूट कस्टर्ड. हे पण श्रीखंड पण मी जे काही रिमटवलंय, डायरेक्ट गाडीमध्ये ऑटो पायलट असतं तर झोपलोच असतो मी. जैन काउंटरमध्ये सुद्धा या सगळ्या भाज्या मिळतात. प्रज्ञाने ती एखादी भाजी ट्राय केली पनीरवाली, पण ती पण तिखट होती. मला फुल गैरसमज होता गुजराती आणि जैन जेवणाबद्दल. सॅलड काउंटरसुद्धा आहे. आणि याचं ॲम्बियन्स चांगलं होतं, म्हणजे बासरी वाजते थ्रू आऊट आणि सगळीकडे कृष्णांचे असे फोटोज आणि प्लस पुऱ्या, फुलके आणि इतर व्हरायटी तुम्हाला इकडे सतत टेबलवर येऊन ते विचारतात. सो ओव्हरऑल जर तुम्हाला इकडे भेट द्यायची असेल या रेस्टॉरंटला तर याचं वीकडेची किंमत आहे 555 आणि वीकेंडची किंमत आहे 655 प्लस टॅक्स. सो ओव्हरऑल चांगलं होतं. जर तुम्हाला व्हेज खायची इच्छा झालीच तर हे हॉटेल मी रेकमेंड नक्कीच करेन तुम्हाला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.